स्वामी बापूजी पाटलाला सांगतात, सद्गुरु वाचोरी जीवासी तारिता, नरक चुकविता नाही कोणी, माता पिता बंधू सूत आणि कांता, आपली या स्वार्था लक्षिताती, जीवाचा जीवलग एक सद्गुरुनाथ, गुरु विना आप्त नाही कोणी, परत ज्ञान देऊनी जीवा सोडविती, मोक्ष पदानेती नाम मात्रे. या जीवाकडे परत ज्ञानाची नवाई आली पाहिजे. जोपर्यंत परत ज्ञानाच्या जहाजामध्ये आम्ही बसत नाही तोपर्यंत मोक्ष पदाला नाम मात्र देऊ शकत नाही. मोक्ष पदाला तुम्हालाही जायचं आहे, आम्हालाही जायचं आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी एवढा मोठा खटाटोप चालू आहे. तुमचा हाय, आमचा हाय. जिथं ज्ञान आहे तिथं अभिमान आहे. आमच्या जोडीदाराचं मत आहे आजपासून भजनच म्हणणार. जिथं मी परज्ञान सांगवलं तिथं फक्त मला अभिमान काढून दाखवा. बरोबरचा भजन्याच म्हणून नका म्हणाले की नाही, टाळच वाजिना टाळच. परज्ञान देऊनी जीवा सोडविती, मोक्ष पदाने ती नाम मात्रे. अलीकडलं ज्ञान वेगळं, त्याला परज्ञान म्हणतात. दादा परज्ञान
अहो साधं हे नासक माळव इकायला सुद्धा ज्ञान लागायला या ज्ञानाला सुरुवात उघड हो माय. त्या ज्ञानानं होते काय तुम्हाला परत ज्ञान सांगलो आता म्हणाल्या तुमच्या ज्ञानाला एवढं दाखवलं मला एक तरी सिद्धांतामधून प्रमाण दिले का तुमच्या ज्ञानाला अभिमान आलाय म्हणे काही नाही ते कुठलं आहे तुम्ही सांगायला दादा तुमच्या घरातलं होय हे बघा त्याला कशामुळे आला असेल त्याला या परज्ञानाचं हे परज्ञान प्राप्त झालंच नाही आणि ज्या ज्या भक्ताला परज्ञान प्राप्त झालंय त्याला कधी अभिमान आलाच नाही हे होय इकडे या उग याला आलंय त्याला आलंय हे कणिंग हे दाणे तुम्हाला सांगतो दाणे थांबा परज्ञान देवनी जीवा सोडविती नंतर मोक्ष पदानेती नाम मात्रे म्हणजे त्याच वळीला पण त्याच्यानंतर म्हणजे परज्ञान आणि नाम याची जोड लागावं लागते म्हणलो तुम्हाला ज्ञानाची आणि नामाची तेव्हा मोक्ष पदाला आम्ही प्राप्त होता आता तुमचं मत आहे कनिंग आहे पण या गाण्याशिवाय शोभा कनिगीला नाही म्हणून बरोबर तुमच्या दाण्याला तरी शोभा येईल काय म्हणालो येईल त्याला कुठे टाका रस्त्यावर टाकता काय तुमच्या दाण्याला कनिंग नसल्यानं कुठे टाकता टाकता काय रस्त्यावर जमतात दाणे टाकायला त्याला आसरा पाहिजे की नाही त्याला आसरा लागेल की नाही महाराज आपण कपडे कशासाठी घालायला त्याला आसरा लागेल की एवढं तर काय नाही म्हणा आमच्या शिव तुमचं जमच ना म्हणा अहो आमच्या शिव तुमचं कुठंच जमना कुठंच जमना का जमना तुम्हाला बरेचसे काही प्रमाण काढून ठेवलं तुम्हाला बरेचसे पुरावे देतो यापर्यंत बरोबर अजिबात इकडलं तिकडलं बोलायचं नाही तुम्हाला लागेल तेवढे पुरावे देतो परज्ञानाची पण ज्याला ज्याला गर्वाला आम्हाला मान्य आहे वेदशास्त्राचं मत आहे पण आम्हाला त्या ज्ञानाने आमचा जीव मोक्षाला जाते का हो मामा जात नाही आमचा विषय कसा आहे दादा मोक्षाच्या प्राप्तीला जाण्यासाठी आम्हाला ज्ञानाची प्राप्ती लागते आणि नामाची प्राप्ती लागते मोक्षाच्या प्राप्तीला शुद्ध ज्ञान लागते आम्ही काय सांगायला रात्र तेच सांगायला पण तुम्ही अलीकड 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 रात्रपासून कार्यक्रम तुमचा चालूच आहे अलीकड वडे आम्ही आणि त्यातल्या त्यात तुम्ही म्हणाले अजून आमच्या नामाला एक तरी नाम कमी पडायसारखं आम्हाला एखादी प्रमाण द्या आपण नामाला जर नाव बोट ठेवलं तर आपल्या एवढं कोणी मूर्ख आहे का हो या जगामध्ये जरी काही प्रमाण असले तरी ते प्रमाण माईकवर सांगून नामाला खुज पडाव आपण काय कमी लिहा नामाला जर तुम्ही आम्ही कमी म्हणत असाल तर आपण काहीच कमी लिहा नाही दादा याची झोड लागते तुम्हाला बसल्या जागी प्रमाण दाखवतो कुठं कुठं विटाळ आलाय कुठं कुठं काय आलंय त्या नामाला पण काही गोष्टी दादा माईकवर जमनात हो तुम्हाला चांगलं माहित झाले माझ्या संग 4-5 कार्यक्रम केल्या काही गोष्टी सांगावं लागतात बरं तेच शुद्ध ज्ञान का तुम्ही सांगणं आल्या ज्याला ज्याला अभिमान आलाय तेच सांगायला दुसरं ज्ञान नाही तुमच्याकडे शुद्ध ज्ञान नाही हे जमना जरासं खाजवायचं आणि खवण जसं जसं मोठं होऊ लागलं तसं तसं मग दवाखाना गाठवायचं असली गत आमची होईल असल्या दवाखान्याच्या भानगडीमध्ये आम्हाला पडायचं नाही दादा आम्हाला दोन्ही गोष्टीची जोड लागते दोन गोष्टीची जोड लावायची असेल तर आम्हाला परज्ञान देवनी जीवा सोडविती मोक्ष पदाने ती नाम मात्रे नामही लागते पण परज्ञान अगोदर घ्यावं लागते मग नाम मात्रा घेऊन आम्हाला पुढे चालावं लागते म्हणून
पाहू नको पुढची वाट, शेवटची ही आपली भेट. मुकाम सरता इथला होईल मारुती मोतीराम वडताळे काकांडीकर. आदरणीय मारुती मोतीराम वडताळे काकांडीकर काकांडीकर यांच्याकडूनची वाट, शेवटची ही आपली भेट. पाहू नको पुढची वाट, शेवटची ही आपली भेट. मुकाम सरता इथला, मुकाम सरता इथला होईल गाडा सुटला. मुकाम सरता इथला होईल गाडा भ्रमभ्रांतीमध्ये सारी दुनिया फिरून जीवन सरता शेवटी झाली ध्रुवधान. दादा तुमचे मी एकही पॉइंट या पर्यात लिहून घेतलो नाही, ते काही माझ्या कामाचं बोलल्याच नाही. मी फक्त तुम्हाला शुद्ध ज्ञानाचे पुरावे काढून ठेवलो, बाकी काही घेणदेण नाही. बाकी काय करावं, बिनकामाचं भांडवल घेऊन काही जीवाचं हित होणार नाही, तुमच्याही होणार नाही, आमच्याही होणार नाही. अजून एक प्रमाण सांगून जातो. ज्या वेळेस निजात्मक बोधामध्ये ज्ञानाची खूण सांगतात महाराज, त्यावेळेस प्रमाण सांगतात. ज्ञान प्राप्ती महाराज सांगतात, जया होता ज्ञान प्राप्ती तो ना तळे गा देह स्थिती. ज्या जीवाला ज्ञानाची प्राप्ती झाली त्या जीवाला देहाच्या अवस्थेत यायची कुठलीच आवश्यकता नाही. आता काहीतरी पुरावे द्या म्हण, 3 दृष्टांत दिलेत म्हण. आता हे प्रमाण काय मी लिहून ठेवलेत काय, तुम्ही जसे लिहून ठेवले नाही तसे? काही डॉलरच्या सोयऱ्याने लिहून ठेवले. कोण लिहून ठेवले? साधू संतांचा विचार होय. जसे तुम्ही म्हणल्या की बाबा 2 संप्रदायाचे 2 विचार जरी असले, आम्हाला मान्य आहे, आम्हाला दोन्ही विचार एकत्रच आणावं लागतात. आता तुमच्या बोलण्यानुसार मला वाटते तुमच्या शास्त्रामध्ये शुद्ध ज्ञान सांगलं नाही. शुद्ध ज्ञान फक्त नामच सांगले. रात्रपासून त्या ज्ञानाला किती किती फाटे हात बघू था म्हणाले, किती किती काय काय आहे बघू था म्हणाले. मला वाटते शुद्ध ज्ञानाचे प्रमाण काही नसतीलच, नामच तेवढं आहे वाटालय. नामानच जीवाचं हित होते, त्याचे त्याला ज्ञानाची काही गरज नाही. तुमचा विचार नामाचा तुम्ही मांडा. दादा दुसऱ्याच्या घरात शिर्या काय लागले, उगच कोणाच्या कणगीमध्ये हात घालतो आणि भाकरी पुरते दाणे देतो म्हणजे जमना. कलिंग बघा, हे लक्षात राहावं. आता आपण ऐकल्या उगच म्हणाल्या नाही, म्हणूनच म्हणाल्या मांड्या एवढाला धांडा म्हण उसाचा. ऐकले की? मला वाटते त्याचा तुमचा नायगाव तालुकाच एक दादा कोणता होय?
नायगावच होय की नायगाव तालुक्यामध्ये मला वाटते बेन काय बदलून आहे की काय की ऊसाचं आपल्या इकडे मामा इकडे ऊस असतील की डोलारला हात की मांड्या एवढाला धांडा बघल्या का कोण कुठंच नाही बघा मजा तर बघण्यात नाही भाऊ आता एवढं निश्चित होय ह्याचा मांड्या एवढाला धांडा हाय म्हणालेत यायलाच माहीत जेव्हा आम्ही बघसाल तेव्हा मात्र चिपाडा एवढाच दिसल बघा त्याला ते मांडे एवढा धांडा करण्यासाठी त्याला ज्ञान लागते त्याला पाणी लावा वाळून चलाय तुमचा ऊस वाळून 16 महिने ऊस कारखानेवाला नेईन आलंय विचार करा नाही तर तसंच राहून जाईल ते वावरामध्ये शिपाड होऊन जातील मला माहित आहे किती मांडे एवढाले धांड्यात कोण्या एरियात केवढाले धांड्यात मला चांगला अनुभव आहे पण मला वाटते खरंच आणि खरंच मांडे एवढाला जर बेना असेल तुमच्या इकडं तर आमच्या इकडे पाठवा 2000 आगाव घ्या बरोबर मग आम्ही काय करता डोलारच्या सोयरेला 2.5 टन घ्यायला होतो आम्ही 2.5 टन घेता मग मांडे एवढाला धांडा हो आता मला सांगा येऊन होत का होय म्हणाव ते मांडी एवढाला धांडा म्हणल्यात काहीच नाही महाराज एक धांडा मांडी एवढा झाल्यानं जमना हो त्याला फुटवे फुटावं लागतात फुटवे जरी धांडा बारीक असला तरी त्याला 5-25 फुटवे फोडावं लागतात फुटवे आणि ते कशाला फुटतात ते फोडायला ज्ञान लागते ज्ञान आता काय सांगा हो एवढं सांगू नये काहीच नाही काय झालं म्हण घर बांधलं मामा राहू द्या पैसे कुठे जाईना घर बांधलं असाच एक ग्रस्त जाऊ लागला बाहेर आलं ते घर बांधलेलं बाहेर आणि घर बांधलो गडे म्हणला मत झालं गडे म्हणला कसकच झालं काय नाही म्हणला भर भरला म्हणला भीमा आडवी फिरिले कॉलमो उभे केले म्हणला भिताडे झाले म्हणला सलापय पडलं म्हणला लय पाणी पिलं म्हणला या घरानं बरोबर आत्ती पाणी पिलं म्हणला आत्ती बघ महाराज हे म्हणलं बाबा लय पाणी पिलं किती पिलं लई तरी किती पिलं आता हाय की नाही आता हाय की नाही पिलं तर पिलं आता हाय की नाही हे काय म्हणलं मला काही कळण आलंय बाबा म्हणणार तुम्हीच सांगा मग पाणी गेलं कोणीकडे म्हणाव आती पिले म्हणाले एका भिताडानं 1000 लिटर पिलं म्हणाले 2000 लिटर पिलं म्हणाले गेलं कुठं म्हणलो ते ग्रस्त म्हणलं बाबा एका भिताडानं 1000-2000 लिटर पिलं म्हणाला हे गेलं कुठं एवढं या भिताडात राहावं की नाही म्हणलं आता याच्याकडे ज्ञान कुठं आहे हो त्याला कुठे सांगायला कुठे गेलं म्हणायचं सांगताही ना आलंय महाराज कुठे गेलं नाही बाबा म्हणला मला काही जमना म्हणला आणि आता तुम्हीच सांगा बघ आता कुठे गेलं म्हणून विचारण्यापेक्षा आम्हाला जर ज्ञान असतं आता ते विचारायची गरज होती काय हो पाणी कुठे गेलं घराला लावलेलं म्हणजे तुम्ही आम्ही सगळेच जण पाणी पाहिजे भिताडायला पोट भर पितात आता काय भिताडाला पाणी लई झाल्यानं वकतील काय म्हणालो माणसाला मोठं घालून भिताडलं हे आम्हाला सगळं करण्यासाठी ज्ञान लागते हो पाटील काय करायला की आज काही न्यारच करायला भजनच म्हणणं म्हणाल्या बरबडचा भजन्याचं म्हणणं आता बरबडचा म्हणणं तर कुठला म्हणाव सांगा हो गावच होय बरबडा म्हणूनच म्हणलो पाहू नको पुढची वाट शेवटची ही आपली भेट मुकाम सरता इथला होईल ताटा तुट दादा
परबड आहे नव सरेगाव आहे नव डोलार आहे नव पक दादा गाव दुसरं आहे आणि त्या गावला जायला ज्ञान आणि नाम लागते याची जोड लावावं लागते आपल्या दोघांना. आपण जसे दोघं आहात तसे आपणाला एकाला ज्ञान एकाला नाम घेऊन दोघाला आपणाला त्या गावची जोड लावावं लागते. या दोन्हीची त्या गावला तर जोड लागते. आपण म्हणतात हे तर मरणाचे गाव याच मृत्यू लोक नाव याच मृत्यू लोक नाव. हे तर मरणाचे गाव याच मृत्यू लोक नाव. इथं आलेला मरणार आहे निश्चित आहे हे चुकणार नाही. आपण म्हणता सुद्धा का निजलासी सावध प्राण्या उडला गावे का निजलासी सावध प्राण्या उडला गावे माये बाबा जाय गुलामध्ये आपले कोणी नाही. धर्मशाळेचा मुकाम लटक्या का धरसी प्रेम. 2 दिवसाला जायचं आहे. 2 दिवसामध्ये आपला कारभार आपलं भांडवल बांधून घेऊन जावं लागतं. पण 2 दिवसाच्या बाजारामध्ये लटक्या मुकामावरती जर आम्ही आमचा पक्का मुकाम होय म्हणून बसत असाल तर आमचा घात होते आणि तुमचा आमचा घात होऊ नये यासाठी हे 2 गोष्टी लागतात. म्हणून महाराज सांगतात ब्रह्मभ्रांतीमध्ये सारी दुनिया फिरून. आनंदराव हनुमंतराव पाटील शिंदे यांच्याकडून 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. ब्रह्मभ्रांतीमध्ये सारी दुनिया फिरून जीवन सरता शेवटी आली खुना रानो राणी भटकून आयुष्य गेले निघून. नाची तुम्हाला नाही कळाली खुना रानो राणी भटकून आयुष्य गेले निघून. म्हणून आम्हाला अगोदर शुद्ध ज्ञानाची खूण ओळखावं लागते. आम्हाला वरपांगी ज्ञान तर कोणीही सांगते. लेकरू आपल्याला ज्ञान शिकिते संसारामधलं इकडलं. कालचं लेकरू जन्मलेलं सांगायला सुरू करते इकडलं ज्ञान ऐकून. त्याला पोपट ज्ञान म्हणावं. पण आम्हाला शुद्ध ज्ञानाची खूण कळायची असेल तर गुरु महाराजांना आम्हाला शरण जावं लागते. ते ज्ञान आम्हाला प्राप्त होते मग आम्हाला नाम प्राप्त करता येते. म्हणून महाराज सांगतात ज्ञानाची तुम्हाला नाही कळाली खुना रानो राणी भटकून आयुष्य गेलं निघून. पाहू नको पुढची वाट शेवटची ही आपली भेट. पाहू नको पुढची वाट शेवटची ही आपली भेट. मुकाम सरता इथला सारे सूत्र चुकून विचित्र झाला गोंधळा. शिरली घरात बाई तीन मांडलाय खेळ.
अगर सारे सूत्र चुकवणी विचित्र झाला गोंधळा शिरली घरात बाई तिनं मांडलाय खेळ भले भले पडले उताने नाही लागला मेळा गेलं आयुष्य संपूर्ण नाही संपला भेळ नाही भले भले पडले उताने नाही लागला मेळा लावतो साहेब. गेलं आयुष्य संपूर्ण नाही संपला भेळ शिरली घरात बाई तिनं मांडलाय खेळ म्हणून महाराज सांगतात संतांचे उद्दिष्ट सावडून सारे माझी इच्छा पूर्ण करून घेतली माझी इच्छा पूर्ण करून घेतली संत परज्ञानाचे सागर आनंद रत्न काढले तयातुनी आनंद रत्न काढले तयातुनी संतांचे उशिष्ट सावरून सारे माझी इच्छा पूर्ण करून घेतली संत परज्ञानाचे सागर आनंद रत्न काढिले तयातुनी हे ज्ञान सांगणाऱ्या तुम्ही दुसरंच सांगत बसले ज्यानं हित होते ते आमची बाजू दुसरंच काही त्याला एवढाच आहे म्हण त्याला अभिमानच आहे म्हण त्याला गर्वच आहे म्हण पण होत कुठले म्हणाले अभिमान गर्व केलेले त्याच्या घरात जाऊन बघूत आपण होत कुठले होत कोण्या गावची हे बघावं लागतं होय की नाही उगच आता इथलं काढतो आणि इथं ठेवतो म्हणजे जमना दादा जिथल्या तिथंच ठेवा ते कोण्या गावचे रहिवासी होत ते कुठले रहिवासी होत त्याला कशामुळं अभिमान आला त्याला ज्ञान मग तुम्ही म्हणता ते अज्ञान बरं अज्ञान आहे तर त्याला ज्ञान कसं प्राप्त झालं होतं जेव्हा ज्ञान आले तेव्हा जर तुमचं मत आहे त्याला अभिमान आलता तर त्याला ज्ञान कोण्या वेळेस प्राप्त झालं आणि त्या ज्ञानाला अभिमान कशामुळे आला नेमका त्याचं कारण काय हे विषय आपला नाहीच ते विषय फार वेगळा आहे तुम्हाला किमान 10 प्रमाणे जाऊन जातो या पर्यात 10 प्रमाणे पद होईल न होईल पण तुम्हाला परज्ञानावर या परज्ञानाशिवाय पर्यायच नाही दुसरा तुम्हाला सांगतो अगोदर परज्ञान घ्यावं लागते नंतर नाम मात्रा घेऊन आम्हाला मोक्षाला जावं लागते बरोबर आम्हाला मान्य आहे नामाशिवाय जीवाचं हित होत नाही पण ते नाम प्राप्त करून घेण्यासाठीच आम्हाला ज्ञान लागते असं सविस्तर सांगा गडबड कर नका दहीन जिलेबी एकदाच खाऊ नये दह्यासंग जिलेबी का खातो म्हणाल्या तुम्ही आधी जिलेबी खा खोकला येते परत दुसरे एक होते असं करू नका दही तरी खा नाही तर जिलेबी तरी खा पण ते एकच खा दोन्ही खावा म्हणाल्या ज्ञानाची गरज आहे म्हणाल्या अज्ञानाला फाटे फुटलेत म्हणाल्या दह्यातून जिलेबीचं जमते काय मामा मग तसं कोणतं एकच घ्या आता मग ज्ञानाला विरोध करायचा असेल तर पुढच्या पर्यापासून विरोधच करा आता फाटेच सांगा फाटेच बघू मग आता काय करावं आणि नाही बाबा ज्ञानाची नामाची जोड लागते दोघाला एकाच जागी यावं लागते म्हणून ते तरी सांगा होय
शुद्ध ज्ञान काय शास्त्रामध्ये नाही काय, 4 वेदात चांगलंय, 18 पुराणात चांगलंय, 6 शास्त्रात चांगले, चांगलं नाही का, हरिपाठात काय चांगलं नाही का, शुद्ध ज्ञान चांगलंय. आता ते चांगलं कुठे दाखवायचं तुम्हाला, हे लोकांचं करायचं नाही का उकरून, असं होय तसं हो तसं होय म्हणाय. अहो चांगलं सांगा, चांगलं सांगून आम्हाला जीवाचं हित करून घ्यायचं आहे दादा. इकडलं तिकडलं फार लई बोलून फार लई आपल्याला फार लई कमी वेळ उरलाय आणि या कमी वेळामध्ये सुंदर असं नियोजनबद्ध आपल्याला प्रमाणा निश्चित इकडलं तिकडला ते दृष्टांत देवा. हे प्रमाण द्याडू की काय कुठले आणून ठेवा रुग्ण आदरी आहे हे सांगा ते सांगा, तुम्हाला लागलेलं सांगल्या जाईल, कुठली शंका करू नका. मला माहित आहे माझा ननगा भाऊ आहे, हे लहान सहान भाऊ आहे, लहान सहान भावाला सांभाळून घ्यावं लागते. जरा भाऊ पाय आप किती मला माहित आहे. मी भावाचा स्वभाव 4-5 कार्यक्रम भावासंग केलो, मी ओळखून सोडलो भावाला. पाय आपती ते जोर जोऱ्यात पाय आपती ते, जसं जसं आरतीकडे जाऊ लागलं तसे तसे पाय. आता भाऊ गणापासून नंबर 1 येते. आरती एखादी पाऱ्यावर व्हायची आहे म्हणलं असे पाय आपली ते म्हणसाल. जसं आता भाऊ इथं जरी किती पाय आपल्या, आता भावाचं मत आहे आज इथं 2 पोते तरी माल काढतोच म्हणा. आज भावाचं मत हो इथं, भाऊ इथं 2 पोते काढता ना, याच्या अगोदर इथून पुढे नंतर काय वावर पडीत ठेवता काय म्हणू. वावर तर वैदीला ठेवावं लागेल की इथं डोलाऱ्यामध्ये 2 पोते काढावं, दुसरीकडे काय पडीत ठेव आणि काय खावा मग पडीत ठेवून नंतर डोलाऱ्याच्या 2 पोत्यावर वरीस निघल काय म्हणालो. निघत नाही, आम्हाला मेहनत हे करावंच लागते तर आमचं वावरामध्ये माल निघल. 2 काढा 4 पोते काढा, तुम्हाला काय पोते आगाव काढायचे ते काढा गडी, पण असं शुद्ध ज्ञानानंच काढा. त्याला शुद्ध विचार असाव, शुद्ध ज्ञान असाव. उग मांडी उडाले धांडे. नदीमध्ये पहिलं बेश्रम होते बघा एवढं, आता शेतामध्ये इचका निघालाय. आता ते शेतामध्ये इचका आहे म्हणले त्या बेण्याला ते चिपुड बेन म्हणते बाडराला. ते नदाडाला अख्खन नदाडाच्या कडेला नाल्याच्या कडेला राहतात. ते असं आम्हाला काही फार लई वेगळं ते मांडी उडाली धांडे, याच्या उडाली धांडे, त्याच्या उडाली धांडे, हे त्याला बाडरच म्हणतात. त्याला अजून एक म्हणतात बेश्रम एक म्हणतात बघा त्याला. म्हणून महाराज ते खसून जाऊ नये म्हणून बेश्रम लावतात, बेश्रम. तसं ते काही पाळी येऊ नये आमची खसून जायची, नाही तर काय लावायची काय ठरवायच्या तुमचं तुम्ही ठरवा, आमचं काही मत नाही. पण जे बेन आहे ओरिजिनल तेच बेन लावा दादा. मांडी एवढं ते कोण्या देशातलं बेन होय की त्या देशात नेवावं लागेल म्हणालो तोडून बसलो. मान गोडून जाईल मान द्यायला. म्हणून भले भले पडले उताने नाही लागला मेळा, बोल आयुष्य संपूर्ण नाही संपला पाहू नको पुढची वाट शेवटची ही आपली भेटा. पाहू नको पुढची वाट शेवटची ही आपली भेटा. आदरणीय बळवंत रघुनाथ पाटील शिंदे राहणार मोजा डोलारा यांच्याकडून 51 रुपयाची भेट पाठवल्या. भेटीबद्दल
माझ्या भजनी मंडळाच्या वतीने मनस्वी आभारी आहे. धन्यवाद. अमृत टाकून गेल्या तुम्ही हो कसा कधी विषयाचा पीत बसल्या रे ज्ञानामृत टाकून गेले तुम्ही हो कसा कधी विषयाचा पीत बसल्या रे असल्या वागण्याने किती एकाचा झालाय नासा जरा विचार करा की थोडे उरले तर दिवस म्हणून महाराज सांगतात आत्मा स्वरूप होय अगोचर त्याची ज्ञान जाणावे सुंदर आणि तो दाता हा निर्धार एक रूप हे एक रूप हे ह्याप्रमाणे आमचा टाइम कमी राहिलाय. शॉर्टकट मध्ये तुम्हाला प्रमाणात सांगून जातो. आत्मा स्वरूप होय अगोचर त्याची ज्ञान जाणावे सुंदर आणि ज्ञाता हा निर्धार एक रूप होय. अजून महाराज सांगतात जप तप कर्म क्रिया नेम धर्म नसतानंद नाम तरी ते व्यर्थ नसतानंद नाम ते तरी व्यर्थ नाम ते तरी व्यर्थ. जप तप कर्म क्रिया आणि नेम धर्म हे जर बरोबर जोड लागली तर नाम होय म्हण नाही तर ते व्यर्थ होय म्हण. तुम्हाला आमच्याकडे नाहीतच असा फार मोठा भरम आहे. ते भरम फुटून जाईल. तुम्हाला एक शॉर्टकट मध्ये प्रमाण सांगून सुरू भक्कळ काही आहे पण ते सर्वच काही जे लागते तेच थोडं 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 देवावं लागते. उगे डायरेक्ट ऑपरेशन करीत बसल्यानं जमना दादा टाके मारायला अडचण होती. गोळ्या देऊन समाधान इलाज करूता रात्रपासून गोळ्यावर कार्यक्रम चालू आहे. गोळ्यावरच हो की नाही. मेडिकलवर हो. आता मनोरकर साहेब कुठे गेले की गोळ्या द्यायचे निघून. त्याने दिलेलं तरी मेडिकल आता गुन्हानं घ्या. म्हणून जप तप क्रिया नेम धर्म हे आमचं बरोबर एका कॅटेगरीमध्ये यावं लागते. तेव्हा ते नाम होय नाही तर ते नाम व्यर्थ होय म्हणले. म्हणून ज्ञानामृत टाकून गेले तुम्ही हो कसं कधी विषयाचा पीत बसल्या रे असल्या वागण्याने किती एकाचा झालाय नासा जरा विचार करा की थोडे उरले तर तेच मग आमची झंगड पकड चालू आहे. मी म्हणालो ज्ञान अगोदर लागते आणि आमची भाऊकी म्हणाली नाम अगोदर लागते. असलंच होईल. मग आता तुम्हाला काय वाटते ते तुम्ही ठरवा. आम्ही काय सांगा. मी मजच होय म्हणतो ते त्याच होय म्हणतो. तुम्हाला काय वाटते
नाही आता आम्ही तर सांगायचे आमच्या पर्यात आमचं सांगतात त्याच्या पर्यात त्याच सांगतात रात्रपासून चालूच आहे राडगाड हे काही मिटायचं नव काय मिटायचं नव आम्ही दोघंही संपणार आहात तुम्हीही संपणार आहात पण शास्त्र हे संपायचे नव्हतंच बरोबर नाही हे वाद साधू संतांना मिटला नाही आपल्यासारख्या काय पामराला हे वाद मिटल उग काहीतरी चलायचं जसं आवताला बैल लागले आणि एक कमी चलते कोणतं जास्त चलते बरोबर काय जोड लागते काय लागत नाही महाराज कमी जास्त होतेच कवा कोणतं पुढी दाबते तर कवा कोणतं पुढी दाबते काय सांगाय ना कमी जास्त होते ते तसं पण ढवळ्या संग पोळा बांधला म्हण वान लागला नाही मग गुण लागला असं महाराज ते आता संगत गुण की सोबत गुण पण आमचं भजन जिथं जिथं झालंय तसं बरोबर कोण एकाला गुण लागली तुम्हाला सांग खरं सांगाल त्याने लागले म्हणू न म्हणू पण 100% लागलेत का लागलेत महाराज भजन जिथं जिथं झालंय असंच भजन झालंय कुठंच कमी झालं कुठंच नाही 3-4 कार्यक्रम या एका महिन्यामध्ये आमचे झाले पण जिथं जिथं झालं तिथे तिथं असेच बाजू असंच भजन हे काय कसं राहते शेवटपर्यंत ज्याची बाजू त्याला भगवत करावं लागते ज्याच्या बाजूवर त्याला बोलावं लागते ज्याच्या बाजूवर त्याला बोलल्याशिवाय दुसरा काही पर्याय उरला नाही पण विचार जर आम्ही केला तर ते 2 बाजू एका ठिकाणी येवं बरोबर म्हणून हेच विषय दोन्हीही एका जागी येतात म्हणून महाराज सांगतात यांच्याकडून 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद आणि तसेच ऐसे ज्ञान जेते असे ते परमेश्वराचे अंश असे निचे देवता मानसे फेल दृश्य होती तत्काळ फेल दृश्य होती तत्काळ ऐसे ज्ञान जेथे असे तेथे परमेश्वराचे अंश असे निश्चय ठेविता मानसे फल धूप होती तत्काळ फळ प्राप्ती होते आम्हाला मोक्ष प्राप्ती होते पण आमच्याकडं असं ज्ञान लागते परत ज्ञान देवणी जीवा सोडविती हे आमच्याकडे ज्ञान यावं लागते दादा तर आमच्याकडं नाम मात्रे देवणी मोक्ष पदाने ते होय नाम बरोबर अजून एक असं तुम्हाला पुराव्या निश्चित प्रमाण देऊन जातो आणि जास्त काही वेळ घेणार नाही म्हणून महाराज सांगतात यारू ज्ञानामृतता कोणी दिले तुम्ही हो कसं कटविषयाचा शिवाजी पूर्वाजी पाटील बघा पावला प्रसादाचा भाग्य आले पावला प्रसादाचा भाग्य आले सद्गुरु स्वामीने माया ज्ञान भक्ती वैराग्याचा प्रसाद घेऊन ज्ञान भक्ती वैराग्याचा प्रसाद घेऊन हे ज्ञान रात्रपासून मी सांगून दादा काय की उकत काड्या करायलाय घेणं नाही घेणं नाही त्याला असंच आहे त्याला तसंच आहे त्याला असंच आहे त्याला तसंच आहे तर काय करावं काय नाही त्याला जर असेल तर काय म्हणाले प्रमाण पावला प्रसाद आता भाग्य उदय आले सद्गुरु स्वामीने माया विरहित केले ज्ञान भक्ती वैराग्याचा प्रसाद घेऊन काम क्रोध मद मच्छर काढले दुश्मन हे माजलेले लोक या शरीरामधले काढायचे असले तर त्याचा प्रसाद लागते बरोबर
त्याच्याशिवाय तर हे लोकही नाही ना. आणि त्याचा तर कटवाई आलाय. मग आता करावं कसं? करावं कसं? एक तर सोडायलाही जमणं आलंय, लागते म्हणाले, आणि त्याला काही की असं असं आहे म्हणाले. वावर घेतो म्हणाले, वावर घेतो हो, 15 लाख काय लई झाले काय म्हणाले तर एक. धन्यवाद धन्यवाद. वावर घेतो म्हणालेत मामा, 15 लाख भाव सांगलाय तर 15 लाखानेच घेतो. इकडं डॉलरच्या सोयरीला सांगले करा सौदा, हेगाई कर नका, आणि खात्याला बघलं तर रुपयाची बंदी नाही. आणि इकडे तर बुवा वावर घ्यायला निघाले, कमाल आहे. वावर घ्या, वावर घेत असताना आपल्या अकाउंटवर बघाव किती बँक बॅलन्स आपलं आहे, तेवढंच बघाव. 20च गुंठे घेऊ, एकर भराच्या भानगडीत पडू नये. म्हणून दादा अंगणवाडीला जावं लागते. सुरुवातीला अंगणवाडीला घुगऱ्या खावा लागतात, घुगऱ्या. डायरेक्ट खिचडीच द्या म्हणाल्या 5वीला बसून. अंगणवाडीला आधी शिकावं लागते, अंगणवाडीचं ज्ञान घ्यावं लागते. मग पहिलीचा वर्ग अंगणवाडीत शिकलाय बुवा, 2 वर्ष घरी बसलाय, आणि डायरेक्ट 10वीचा पेपर द्यायला निघालाय मामा. असं करू नका ननगे दादा. असं डायरेक्ट जर अंगणवाडीतून निघून 10वीच्या पेपराला बसल्या तर नापासच व्हावं लागते, पास होत नाही. बघा तुम्ही साधं साधं आहे हो. उग पहिलीचा अभ्यास करावा, 10वीच्या बोर्डाला बसावं, हे काही योग्य आहे का? म्हणून पहिली म्हणजे ज्ञान होय, आणि 10वी म्हणजे नाम होय. हे थोडं लक्ष करा. बरोबर आहे. आम्हाला नामाकडतं जायचंच आहे, नामाकडतं जावावंच लागते. पण हे पहिलीच्या वर्गात आधी बसा की ज्ञान कोण घ्यावं, डायरेक्ट नामच काय. सगळेच म्हणतात ज्ञानही लागते, मग लागू तरी नाही, कोणतं तरी एक असावं. आम्ही कसं म्हणाले रात्रपासून बाबा, या दोन्हीची जोड लागते तेव्हा मोक्षाच्या प्राप्तीला जीव हा प्राप्त होतो. तुम्ही म्हणाल्या मग ते फिसकाले कुठे की आपलं काही कळणार ना, असं फिसकू देऊ नका. आतापासून फिसकलं तर फिसकलं, आता तरी बरोबर दोरीमध्ये येऊ, हिशोबात लागते लागणार. म्हणून असल्या वागण्यानं किती एकाचा झालाय नाश, जरा विचार करा की थोडे उरले तर पाहू नको पुढची वाट, सोबतची ही आपली भेट, मुकाम सरता